शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 19 ऑगस्ट. तर 19 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाची खूप शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर सावंतवाडी, कणकवली, निपाणी, बेलगाव, कोल्हापूरचा काही परिसर हा जर बघितला, तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर ईश्वरपूर, चिपळूण, रत्नागिरी, दापोली, महाबळेश्वर, सातारा, महाड, लवसा, पुणे, लोणावळा, पेण, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, वडा, त्याचबरोबर घोटी, पेठ, वापी, वलसाड हा जर परिसर जर आपण बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर मालेगाव, मनमाड, त्याचबरोबर चांदवड, सटाणा, नामपूर, साक्री, धुळे, त्याचबरोबर अंबळनेर, पारोला, त्याचबरोबर चाळीसगाव, पाचोरा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर जळगाव, धरणगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, शेवगाव, त्याचबरोबर भोकरदन, फुलंब्री, जाफराबाद, बुलढाणा, मलकापूर, बोदवड, जळगाव, जामोद हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण बुधवारी 19 ऑगस्टला दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर धरणीमध्ये जर बघितलं, तर धरणी परिसरामध्ये काही प्रमाणात रिमझिम पाऊस हा असणार आहे. बेतूलमध्ये, शहापूरमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे, जास्त नाही आहे. तेच जर आपण जर नागपूरमध्ये जर बघितलं, तर बुधवारी 19 ऑगस्टला आपल्याला नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, साकोली, त्याचबरोबर ब्रह्मपुरी, चिमूर, उमरेड, हिंगणघाट, वर्धा, त्याचबरोबर वराडा, चंद्रपूर, साकोली, देवरी, गोंदिया या भागांमध्ये सकाळपासूनच या भागात पावसाला सुरुवात होणार आहे. आणि आपण जर बघितलं तर पुढे देखील रात्री 9च्या आसपास देखील या भागात पाऊस हा असणार आहे. भंडारा, नागपूर, रामटेक या परिसरामध्ये. त्याचबरोबर आपण जर चिमूर, चंद्रपूर हा परिसर बघितला, तर या परिसरात देखील पाऊस आहे. पण जर आपण बुधवारी 19 ऑगस्टला जर दुपारी 1च्या आसपास जर बघितलं, तर चिमूर, हिंगणघाट, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा काही प्रमाणात असणार आहे. जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस हा असेल त्या परिसरात. आपण तेच जर वाशिम, पुसद, उमरखेड, नांदेड, हिंगोली हा परिसर बघितला, तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात म्हणजे बाकी काही नाही, ढगाळ वातावरण आहे. वाशिम, पुसद, अर्नी, उमरखेड, हिंगोली, नांदेड, परभणी, जिंतूर, परळी, अहमदपूर, लातूर, उदगीर, नलदुर्ग, धाराशिव, अक्कलकोट, सोलापूर, त्याचबरोबर इंदी, विजयपूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, कर्जत, जामखेड, बार्शी, बीड, पाथर्डी, पैठण, अंबड, छत्रपती संभाजीनगर, जालना, भोकरदन, शेवगाव, चिखली, बोदवड, जळगाव, अंबळनेर, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. खाली जर आपण पंढरपूर, सांगोला, त्याचबरोबर अकलूज, इंदापूर, बारामती, दौंड, कात्रज, जामखेड, कर्जत, शिरूर, त्याचबरोबर बारामती हा परिसर बघितलात, तर या भागात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस दिसत नाही आहे. सांगलीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे, म्हणजे ढगाळ वातावरण आहे. एकंदरीत जर आपण बुधवारी 19 ऑगस्टला जर बघितलं, तर बऱ्याचशा परिसरांमध्ये म्हणजे रिमझिम पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे आणि बऱ्याचशा परिसरांमध्ये पूर्णपणे दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. कधी तर बुधवारी 19 ऑगस्टला. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर वादळी वातावरणाचं देखील काही प्रमाणात पाऊस असणं म्हणजे प्रमाण असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर तुम्हाला बुधवारी 19 ऑगस्टचा हा व्हिडिओ कसा वाटला, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावामधून, कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात, हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.